युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित दादाचा गेम करणारा सापडला. खुशखबरी आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघा. गेम करणारा कोण आहे हा शेवटपर्यंत बघा. मी सांगणार तुम्हाला गेम करणारा कोण आहे व्हिडिओच्या शेवटला. तर व्हिडिओ स्किप पूर्ण का मी मधात सांगू शकतो बरं. त्याचा चेहरा पण दाखवतो, व्हिडिओ पण दाखवतो त्याचा, आणि त्याने स्वतः कबूल केलं की मी अजित दादाचा घात केला म्हणून. आज स्क्रीनवर तुम्हाला फोटो दिसून जो राहिला अजित दादाचा आणि एक बाजूने एक बसलेला आहे. हा जो फोटो आहे अजित दादा बारामती म्हणजे इथून निघत असताना देवगिरी मधून निघत असताना जेव्हा विमानात बसतात ना, विमानात मध्ये बसलेला फोटो आहे अजित दादाचा. हा एक व्हिडिओ फोटो आहे आपल्यापाशी की अजित दादाचा म्हणजे बारामतीला जे विमान फुटलं ना, अजित दादाचा घात झाला ना, त्याच्या अगोदरचा फोटो आहे हा. बघून घ्या. नक्की कमेंट करून सांगा की अजित दादानं कुठल्या प्रकारचे कपडे घातलेले आहे, कुठली घड्याळ घातली आणि त्याच्या संग कोण आहे. हा एकमेवच फोटो आहे, बाकी कुठले फुटेज नाही. हा एकच फोटो का सापडला हे मला ठाऊक नाही. हा व्हिडिओ पूर्ण बघा. घात करणारा तुम्हाला ओळखायचा असेल, कोण असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तुम्हाला. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करून सांगा, कारण कमेंट लई महत्वाची आहे. लाईक करत जा, कारण लाईक कमी करता तुम्ही, कमेंट पण करत नाही. कळलं का? अजित दादाचा घात 28 जानेवारी 2026 ला झाला. 28 जानेवारी 2026 ला झाला अजित दादाचा घात. आणि अजित दादा देवगिरी मधून निघत असताना मलाही सांगा, आपल्या भाषेत फक्त एकच प्रूफ सापडलाय की अजित दादा विमानामध्ये बसले आहेत. हा, पण मला हे म्हणत नाही, माझं हे म्हणणं आहे अजित दादा विमानमध्ये बसताना व्हिडिओ पाहिजे होते आपल्याला, बसताना सीसीटीव्ही फुटेज पाहिजे होते. अजित दादा संग बसताना किती माणसं बसले, कारण त्याच्या संग फक्त दोघं जण दिसून राहिले तुम्हाला स्क्रीनवर दिसून राहिले ना, पण आपल्याला बसताना किती जण होते, त्यांचे सहकारी किती होते, त्यांच्या पक्षातले लोक का नव्हते त्यांच्या संग, त्यांचा पीए का नव्हता त्यांच्या संग, अजित दादाने काचेची बाटली का संग वापरली, बाकीचे प्लास्टिकची बॉटल वापरत होते, आता हे काचेच्या बाटलीवर का आले होते की अजित दादाला मारून राहिले, अजित दादाचा घात होणार. त्यांना अगोदर गुदमुरला वाटणे लागत होतं, अगोदर माहीत झालं होतं का माझा घात होणार आहे, माझा घात कोणीतरी करणार आहे, हे अजित दादाला अगोदर माहीत झालं होतं काय? कारण देवगिरी मधून निघत असताना अजित दादाचा तिथली व्हिडिओ नाही आहे, तिथे सीसीटीव्ही फुटेज नाही आहे. जेव्हा अजित दादा देवगिरीतून निघतात आणि डायरेक्ट आपल्या प्लॅटफॉर्मवर पोहोचतात, विमानाच्या विमानतळावर पोहोचतात, तिथले पण व्हिडिओ नाही आहे. तुम्हाला माहितच असेल की एखाद्या नाशिकला आमदार खासदार एखाद्या मार्केटमध्ये एखादी पत्रकार परिषद घेतो किंवा एखादी सभा घेतो किंवा एखादी कुठल्याही गोष्टीची सभा घेत असेल तर तिथं न्यूजवाले असतात, तिथं पत्रकार असतात, चॅनलवाले असतात, लोकल चॅनलवाले असतात, सगळे लोक असतात तिथं व्हिडिओ शूट करायला येतात ना. तर माझं म्हणणं एकच आहे की अजित दादा तर ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, अजित दादा तर ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते. तर मला सांगा तुम्ही की अजित दादा संघ किती लोक असायला पाहिजे, पत्रकार न्यूजवाले किती लोक असायला पाहिजे. मग न्यूजवाल्यांनी ते न्यूज दाखवली का नाही, अजित दादा अमक्या ठिकाणी जाणार आहे. मग ते लोक म्हणून राहिले, सरकारातले काही लोक म्हणतात, अधिकारी म्हणतात आमच्याजवळ त्यांचे फुटेज नाही, आमच्याजवळ व्हिडिओ नाही आहे. मग अजित दादा विमानात बसलेच नाही काय? अजित दादा विमानात बसलेच नाही काय? अजित दादा तिकूनच नापत्ता केलं. काय वाटतं मग तुम्हाला? अजित दादाला दुसऱ्या प्लेन नेलं, ह्या दुसऱ्या प्लेनचा फोटो असेल, काय वाटतं तुम्हाला? कारण ते म्हणत आहे आमच्यापाशी जे देवगिरी मधून निघत असतात तिथले पण व्हिडिओ नाही आहे, विमानात बसताना तिथले व्हिडिओ नाही आहे, तिथले सीसीटीव्ही फुटेज नाही, का बंद करून ठेवले होते, का डिलीट मारले होते, का पैसे देऊन डिलीट मारले, का कोणी डिलीट मारले, काय मारले अद्याप मालूम नाही. काय वाटतं तुम्हाला? अजित दादाचा घाट 28 जानेवारी 2026 ला होतो. सतत 2 महिने होतात तरीही घात अंत सापडत नाही. अरे सीसीटीव्ही फुटेज गायब करणं म्हणजे काय पुरावे गायब करणं होय. कळलं का? सीसीटीव्ही फुटेज गायब करणं म्हणजे पुरावे गायब करणे होय. आणि हा जो तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसून राहिला हा खरंच रिअल असेल का? खरंच रिअल असेल का फोटो? हा आपल्याला सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही तर अंदरचा फोटो भेटला असेल का? हा फेक असू शकते फोटो, बरोबर नाही का? कारण सोशल मीडियावर हा व्हिडिओ लय व्हायरल आहे, फोटो व्हायरल आहे, हे लक्षात ठेवा. फोटो व्हायरल आहे आणि हे सांगत आहे सोशल मीडियामध्ये न्यूजवाले सांगत आहे की हा फोटो अजित दादा विमानात बसलेला होय, तेव्हाचा होय, बारामतीला विमान फुटण्याच्या अगोदरचा
हा अजितदादाचा फोटो आहे, त्याचा एक दोन कॅप्टन आहे, त्याचे सिक्युरिटी आहे, त्यांच्या संग अजितदादा बसलेले आहेत. दिसून आला ना तुम्हाला? तर मग तुम्ही काय म्हणाल? तुम्ही ह्या गोष्टीचा काय विचार कराल काय की साला ह्या फोटो दिसून राहिला, अजितदादा बसताना व्हिडिओ दिसून राहिला नाही, अजितदादा बसताना फोटो दिसून राहिला नाही, म्हणजे नेमकं काय हे? काय करामत काय आहे? काय वाटतं तुम्हाला? अजितदादाचा घात करणारे का सरकारमधले लोक होय, का VSR कंपनीचा मालक होय, कुठले कर्मचारी होय, काय होय? काय वाटते की घातपात आहे की अपघात आहे? नक्की कमेंट करून सांगा. आणि घात कोणी केला हे तुम्हाला मी सांगणार आहे एंडिंगला, तर व्हिडिओ पूर्ण बघा. हा घातपात आहे की घात आहे नक्की कमेंट करून सांगा, कारण मला तुमची कमेंट लय महत्वाची आहे. कमेंट करणं गरजेचं आहे माझ्यासाठी, हात जोडून विनंती करतो. घात होऊन 2 ते 3 महिने सतत होतात. सुनित्राताई बोलत नाही, शरद पवार बोलत नाही, फक्त रोहित पवार साहेब पत्रकार परिषद घेतात, इकडे घेतात तिकडे घेतात. कर्नाटकमध्ये तक्रार नोंदवली, आता तक्रार घेतली आहे, तिथले पोलीस लोक आता तपास करणार आणि आता घातवंत सापडणार असं म्हटलं मी तुम्हाला. तर मग खरंच सापडणार आहे का घातवंत? कोण असणार घात करणारे? BJPचे असणार. काहून म्हणून राहिलो मी? कारण अजितदादानं म्हटलं होतं की माझ्यापाशी भ्रष्टाचाराचे BJPचे पुरे फाईल आहे. यांनी माझ्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केलेला होता. मी कुठलाही सिंचन घोटाळा केला नाही, मी कोणाचा पैसा खाल्ला नाही, यांनी माझ्या बदनामी केली, असं केलं, माझ्यावर तसं केलं. ह्या कारणामुळे अजितदादाला मारू शकते. अजितदादाचा आणि शरद पवारची जे पक्ष आहेत एकीकरण करणार होते त्याच्याने मारू शकते. काय वाटतं तुम्हाला? कोण असणार घातवंत? पक्षाचे आहे काय? अजितदादाच्या पक्षाचे असणार आहे काय का BJPचे असणार आहे? कोण वाटते तुम्हाला? काय वाटते तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? कोण केला असेल घात? अजितदादाचा घात कोण? मी तर सांगणार आहे तुम्हाला, पण कोण केला असेल त्याचा व्हिडिओ पण दाखवतो, फोटो पण दाखवतो. त्यानं स्वतः कबूल केलं. कोण असणार? नाही. मग तुम्ही सांगणार नाही तर नक्की कमेंट करा, मला सांगा अजितदादाचा घात कोण केला. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.